नमस्कार. आज आपण बटाट्याच्या कापांची भाजी बनवणार आहे. ही भाजी खायला अतिशय अप्रतिम लागते. शिवाय बनायलाही फक्त 15 मिनिटात ही आरामात तयार होते. ज्याला आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही, ना जास्त पूर्वतयारी करावी लागते. अगदी 2 मिनिटात त्याची पूर्वतयारी होऊन आपण लगेचच भाजी शिजायला घालून देऊ शकतो. शिवाय ही भाजी शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ नाही लागत. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमीत वेळेमध्ये ही भाजी तयार होते. ही भाजी बनवताना आज मी एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे. तो कोणता आहे ते पुढे चालून बघायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कढई तापायला ठेवून द्यायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. आणि हो, माझा चमचा जरी मोठा दिसत असेल तरीसुद्धा तो खूप छोटासा आहे. त्यामध्ये जास्त तेल बसत नाही, म्हणून आपले पोहे खाण्याचे जे 2 चमचे आहेत ना, तेवढंच तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे ओवा. म्हणजे शक्यतो मी जे व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत ना, त्यामध्ये बटाट्याच्या कापांच्या भाजीमध्ये ओवा घातलेला नाही आहे. पण बटाट्याची कोणतीही भाजी बनवताना जर तुम्ही ओवा घातला तर ती चवीला अप्रतिम लागते. शिवाय पचायलाही बटाटा खूप छान होऊन जातो. ठीक आहे. सर्वात अगोदर ओवा आणि जिरं याची फोडणी देऊन झाली. ती फोडणी जराशी तडतडू द्यायची आहे, जेणेकरून आपण जे फोडणीमध्ये घातलेला ओवा आणि जिरं आहे ना, त्याचा स्मेल छान तेलामध्ये बसेल आणि आपल्या भाजीला त्याची चव खूप जास्त खमंग अशी येईल. आता त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे. यामध्ये ठराविक साहित्य वापरायचे, जास्त साहित्य वापरायचं नाही आहे. त्यानंतर धने जिरे जी पूड आहे घरी बनवलेली ती मी घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचे. तुमच्याकडे जे लाल तिखट आहे त्याला रंग जर थोडासा कमी असेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडर घालू शकता, किंवा मग अगदीच माझ्यासारखं फक्त घरचं जे लाल तिखट आहे ना ते घालून घेऊ शकता. यामध्ये आपण वेगळे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही आहे. ही बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याचे काप असेच खूप छान लागतात. आता कोथिंबीरची फोडणी देऊन झाल्यानंतर यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत. माझ्या श्रावणीला जास्त पातळ झालेले बटाट्याचे काप जे आहेत ना ते नाही आवडत, म्हणून मग मी थोडेसे मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हेच काप अजून थोडेसे पातळ करू शकता आणि नंतर मग त्याची फोडणी देऊन घेऊ शकता. आता बटाटे घालून झाल्यानंतर मग यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे बटाटे परतवून घेणार आहे ना त्यामध्ये छान मीठ मिक्स केलं जाईल. आता बटाट्यामध्ये मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे, पण बटाट्याला थोडंसं मीठ जास्त लागतं, म्हणून मग मी पुन्हा वरून थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्यायचे. आता याला अजिबातही पाणी न घालता आपण बटाटा शिजवून घ्यायचा आहे, कारण जर याला पाणी घालून शिजवलं तर आपण जी नेहमी कॉमनली जी भाजी बनवतो ना त्यासारखीच याची चव होऊन जाईल. पण पाणी न घालता जर आपण हा बटाटा शिजवला तर चवीला अप्रतिम लागतो. शिवाय साहित्यही खूप कमी आहे यामध्ये. बटाटा फोडणीमध्ये परतवून घेत असताना मध्यम गॅसवरच परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही. जर फास्ट गॅसवर तुम्ही जर ही फोडणी परतवून घेतली तर मग मात्र बटाटा करपण्याची किंवा मग तो खाली लागण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मध्यम गॅसवर आपण हा बटाटा परतवून घ्यायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि मिनिटभरासाठीच आपण मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे. यानंतर आपण गॅस बारीक करायचा आहे आणि पुढचे 3 ते 4 मिनिट आपल्याला त्याची छान वाफ काढून घ्यायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, म्हणजे जास्त वेळासाठी वाफ द्यायची नाही आहे. म्हणजे तुम्ही अगदी जर 8-10 मिनिटासाठी वाफ दिली तर चालणार नाही. मध्ये मध्ये तुम्हाला ते झाकण काढून हलवून घ्यावं लागेल. मीही एकदा हलवून घेतलं होतं. आता तुम्ही बघू शकता की बटाट्याचा रंग थोडासा बदललेला आहे, म्हणजे तो शिजत आला आहे पण पूर्णपणे शिजलेला नाही आहे. म्हणून मग मी एकदा मिक्स करून घेतले, जेणेकरून तळ धरू नये आणि भाजी आपली खाली करपू नये. यासाठीच झाकण काढून त्याला 1-2 वेळा तरी हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून मग आपण याला शिजवून घ्यायचे. पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार होते. तुम्ही बघू शकता भाजी छान तयार झालेली आहे. शिवाय ती खाली लागलेलीही नाही आहे, म्हणजे थोडासा तळ धरल्यासारखा वाटू शकतो, पण ते अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे, ज्यामुळे आपली भाजी खूप छान होते चवीला. तुमच्याकडे हे बटाट्याचे काप कसे बनवतात ना ते मला कमेंट करून सांगायचे. आणि सर्वात शेवटी वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर भुरभरून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालून घेऊ शकता, पण माझ्या श्रावणीला कसुरी मेथी जास्त नाही आवडत कापावर घातलेली, म्हणून मग मी यामध्ये घालून घेतलेली नाही आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे ना तेही प्रेस करायचे. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण तुमच्याकडे बटाट्याचे काप बनवत असताना त्यामध्ये ओवा घालता का हे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बिना ओव्याचेच बटाट्याचे काप बघितलेले आहेत. तुमच्याकडे पण बिना ओव्याचे करत असाल तर मग मात्र नक्की या प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.